तुमची व्यक्तिरेखा फार वेगळी आहे, म्हणजे तशी गुडी गुडी वाटणारी तशी नाही आहे ती, थोडी वेगळी आहे. काय सांगाल? काही काही सासवा अशा आहेत ज्यांच्यामुळे संसार मोडायला आलेत. हो, तेव्हा माझ्या घरच्यांनाही खरं वाटलं की नाही नाही असेल बाबा. सुरुवातीला मला ना असं नको वाटलं. आता ऑफकोर्स आय एम एन्जॉय. उदय सर काय सांगाल तुम्ही? पुष्करनी सांगितल्याप्रमाणे ह्या सिरियलमध्ये माझी परमनंट माघार आहे. अच्छा, सतत बॅकफूटवर. तुला किती अक्कल नाही हे सतत दाखवलं जातं. पण चांगला माणूस आहे तो, बॅलन्स्ड आहे, सगळं बघतो, नोटीस करतोय. वेळ अगदी एक्स्ट्रीमला येतं तेव्हाच तो मध्ये येऊन बोलतो आणि त्याचा परिणामही दिसतो. सो माझा मी सापडलो इथे त्या रोल करताना. दॅट वॉज फन, मजा आली. वा. माधवी आता तुमच्याकडे येणार आहे. तुमची पण व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे, काय सांगा? शालू हे कॅरेक्टर खरं तर बऱ्यापैकी रिलेट करते मी, कारण की ऑफकोर्स मी शालूसारखी 100% नाही आहे. म्हणजे ती थोडीशी डॉमिनेटिंग दाखवली आहे, नवऱ्याला घरचं सगळं काम करणारी दाखवली आहे, पण तसं नाही आहे. मी फक्त ह्या गोष्टी मला खूप शालूतल्या आणि माझ्यामधल्या साम्य वाटतात. ती हेल्थ कॉन्शियस आहे, ती डाएट करते, स्वतःकडे लक्ष असतं तिचं. मग शालूला जसा स्वयंपाक येत नाही तसं तुला येतो का? नाही, मला सगळा स्वयंपाक येतो. प्लीज, मला सगळा व्यवस्थित, म्हणजे मोदक, पुरणपोळी सगळं करते मी. कसं का बघतो तसं तू? पुरणपोळी आणली होती. हा, आणली होती ना, मग काय आणली, वरची दुकानाची पिशवी फाडून टाकली. आता मी आणली ना करून तर देणारच नाही, बघ तू फक्त. मी सगळं जेवण करते घरी, पण मला समहाव रोज जेवण करायचा कंटाळा आहे. म्हणजे मला असे वेगळे पदार्थ असतील तर मला करायला खूप आवडतं. म्हणजे बेसनाचे लाडू, मध्येच पटकन मला रव्याचे लाडू करायचे वाटतात, म्हणजे मध्येच तुम्हाला चिवडा दिवाळी तू दिवाळी स्वयंपाक आवडतो हे कळलं आम्हाला. काय नाही. कधी कधी घरी श्रीखंड करावं असं वाटतं. असं मला रोज मला पोळी भाजी आमटी भात करायचा खरंच कंटाळा येतो. तर आणखीन कोण आहे का? हो हो, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, काय आपलं नाव? सर माझं नाव तुकाराम आटले. बर, काय कशासाठी आलाय आपण इथे? मला त्या दीप्ती मॅडम बरोबर नाचायचंय. त्यांच्या हा त्या एकापेक्षा एक मध्ये होत्या, हा, बरोबर? म्हणून ते येऊ का आता? त्यांनी सांगितलं तर ना. या या या, एक गाणं छान सर ते वाजवतील. हा, हे चांगलं आहे. कडक नृत्य म्हणजे बाबा खतरनाकच. एवढे फॅन्स असतील तुमचे, पण हा असा एक वेगळा फॅन तुम्हाला भेटला. इतकी आवड होती तुम्हाला यांच्यावर नाचायची म्हणून नाचला तुम्ही? नाही, मग? तसं नाही. ते काल बायकोवर रात्री भांडण झालं. हा, मला म्हणले तुमच्या इशाऱ्यावर नाचायला मी काय दीप्ती नाही. मला बोलली तुमच्या इशाऱ्यावर नाचायला मी काय दीप्ती नाही. मग बोललो दाखवलं ना तिला, नाचून दाखवलं का नाही मी कुणाला? दीप्ती बरोबर बायकोला हे तुम्ही नाचून दाखवलं? नाचून दाखवलंय. बोललो तिला बघ तू, तुझी गरज नाही, कळलं ना आता? दीप्ती आहे आता. काय टेन्शनच घ्यायचं नाही. काय दीप्ती? एकदम मस्त. मस्त. चल जाऊया. निघा, तसं नाही, म्हणजे गपचूप निघा. काय नाचलं बायको, म्हणजे आता बायकोला मी दाखवू शकतो डायरेक्ट. हा, हा, निघा निघा. हा, निघतो. बॅलन्स सांभाळा. बसा तुम्ही, बसा असे. कागद दे ना, कागद. हा, टाईट परफॉर्मन्स करून गेले असे प्रसाद नाही, बरोबर आहे. दुकानात नंतर जा, निघा पहिले इथनं. तर मंडळी, आता आपण काय केलंय? काय केलंय? व्हॉट्सअप नंबर हे बघा,
ह्याच्यातनं एक मेसेज पण देतो मी सामाजिक. हा त्याचा व्हॉट्सॲप नंबर. हा सुका कचरा आणि तो असता तो ओला कचरा मी ह्याच्यात टाकला असता. मला सांगायला आवडेल की आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्याचबरोबर हा दिवस आपण कामगार दिवस म्हणून साजरा करत असतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या सेवा देणारे कर्मचारी असतात, त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस. आणि आज तुम्ही प्रेक्षकांमध्ये बघत असाल तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा या मंचावरती आज आपण सन्मानसुद्धा करणार आहोत. मी सगळ्यांचं स्वागत करतो या मंचावरती. आमचं भाग्य तुम्ही आलात, कारण प्रत्येक ठिकाणी हे हात राबत असतात म्हणून खरं तर जग चाललेलं आहे. तुम्ही चाका आहात या जगाची, त्यामुळे तुमचा हा दिवस आहे, आज तुमचा सन्मान करण्याचा दिवस आहे. खरं तर आज इंटरनेटचा जमाना आहे आणि सगळं इंटरनेटवरून डाउनलोड होतं. तुम्ही विकतही घेऊ शकता, एखाद्याला गोष्ट पाठवूही शकता. पण आजही एक सिस्टीम आहे जी इंटरनेटपेक्षा सुद्धा फास्ट आहे आणि अचूक आहे. मुंबईचे डबेवाले, ज्यांचं कौतुक आम्हीच काय अनेकांनी केलेलं आहे आणि देशोविदेशांमध्ये त्यांच्या या सिस्टीमचा अभ्यास केला जातो की हे कशा पद्धतीनं होतं. आज त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपले डबेवाले मामा आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. सुभाष तळेकर त्यांचे प्रवक्ता आहेत, त्यांना या मंचावरती आमंत्रित करूयात. सन्मित्र मंडळ विद्या मंदिर गोरेगाव इथून अशोक सूर्यवंशी आलेले आहेत, त्यांचं मी प्रतिनिधी म्हणून स्वागत करतो. मी या मंचावरती आमंत्रित करतो नागेश मदने यांना, सुरक्षा रक्षक महामंडळ मुंबई आणि ठाणे जिल्हा. मी मंचावरती आमंत्रित करतो साज फूड्सच्या शुभांगी परुळेकर यांना. या जीवाचा धोका पत्करून सुद्धा जे आगीमध्ये उडी घेतात आणि समोरच्याचे प्राण वाचवतात ते असतं अग्निशामक दल. मी त्यांच्यापैकी शैलेंद्र काटे यांना मंचावरती आमंत्रित करतो. आमची डबेवाल्यांची इच्छा आहे की भाऊ कदम यांच्याबरोबर, तर आमचा अमिताभ आहे तो. आमच्या अमिताभ बरोबर तर नाचलंच पाहिजे. आणि साहेब ते पण झिंगाट गाण्यावरती. झिंगाटचं गाणं लावा. मग त्यांना वरच बोलूया. या, सहकारी वरती. डबेवाले मामा सगळे या.